नमस्कार, मी वर्षा. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर मस्तपैकी आज रेसिपी म्हणजे सिंपल पद्धतीनं रेसिपी करणार आहे मी. भेंडीची भाजी करायची आहे आपल्याला. तर माझ्या पद्धतीने जर भेंडीची भाजी कराल तर चिकट कधीच होणार नाही तुमची भाजी. तर चिकट होऊ नये म्हणून काय करायचं, कशी करायची ती तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवतेच. त्यासाठी बघा इथे मी भेंडी स्वच्छ धुवून नितळत ठेवली होती. सो आता जर कोरडी करणार आणि त्याला कट करून घेते बारीक बारीक. सो इथे बघा भेंडे मी कट करून घेतले बारीक बारीक. आणि अशी जर कट केली तर जरा एकेकांची भेंडी चिकट होते. तर माझ्या पद्धतीने करा, तुमची भाजी अजिबात चिकट होणार नाही. आणि इथं बघा कढई ठेवली मी गॅसवरती गरम व्हायला. तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाचं आहे, जे भेंडी चिकट होत नाही आहे अशा पद्धती केलं. महत्त्वाचं काय आहे, भेंडी छान अशी भाजून घेणे. तर तेल टाकून भेंडी जेवढी आपण छान भाजून घ्यायची तेवढी भेंडीची चिकटपणा जाऊसपर्यंत आपल्याला भाजायचं आहे. भेंडी पूर्ण चिकट असतं ते भेंडीचं जायला पाहिजे. अशी भेंडी कोरडी कोरडी झाली पाहिजे, अशी इथपर्यंत भाजायचं. भाजायला जरा वेळ लागतो पण भाजायचं. इथं बघा मी कढईमध्ये गरम कढईमध्ये भेंडी टाकली. आता मी तेल टाकायला लागले. आणि तेल टाकून मी छान असे भेंडी पूर्ण त्याचा चिकटपणा जाऊसपर्यंत भाजून घेणार. तेल जरासं जास्त टाका, भेंडी चिकट असते मग खाली असं जरासं काळं काळं होतं. आणि जर जास्त भेंडी चिकट असते ना त्यावेळेस पण भेंडीच्या म्हणजे आपल्या कढईला खाली काळं काळं लागतं, पण काही नाही आहे, ते पटकन निघून जातं. एवढं काही नाही. फोडणी परत कांद्याची दिली तर ते निघून जातं. इथं बघा मी एक 10 मिनटं भेंडी मिडियम गॅसवरती छान भाजली होतं. बघू शकताय चिकटपणा अजिबात नाही आहे. भेंडी चिटकत नाही आहे चमच्याला आणि पटपट पडते बघा. पूर्ण अशी कोरडी झाली आहे भेंडी. आणि छान आपली अशी भेंडी आता भाजून तयार आहे. त्यानंतर आपण आता फोडणीची मी तयारी करून घेतल्या. आणि आता फोडणी द्यायची आपण भेंडीला. सिंपल पद्धतीने करायची, फक्त ही स्टेप महत्त्वाची आहे जेणेकरून आपली भेंडी चिकट होणार नाही. जी भेंडी चिकट होते त्याने ह्या अशा पद्धतीने करा, म्हणजे भेंडी चिकट होणार नाही तुमची. तर आता हे प्लेटमध्ये मी काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये आपल्याला आता फोडणी द्यायची आहे. बघू शकताय खाली इतकं काळं असं झालं नाही, जरा असं साईडनं झालं आहे, पण काय नाही, ते पण फोडणीमध्ये निघून जातं कारण की चिकटपणा असतो ना भेंडीला, त्यामुळे जरा होतं. त्यानंतर कमी जास्त कसं तेल तुम्ही खाता त्यानुसार तेल टाका कढईमध्ये. कढई आपली गरमच आहे त्यामुळे तेल पटकन गरम होऊन जाईल. त्यानंतर मी इथं 4 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं जिरं ठेचून घेतलं होतं. तर पहिल्यांदा फोडणीमध्ये लसूण आणि जिरं टाकायचं ठेचलेलं. बघा लसूण आणि जिरं भाजलं गेलं आहे. त्यानंतर एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला होता. हा कांदा मोठ्या साईजचा आहे. कांदा जरा जास्त घालायचा कारण की भेंडी भाजल्यानंतर कमी होते. सो कांदा जरा जास्त घालायचा आणि त्यामुळे भेंडी पण छान होते. सो एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक कट करून घेतला आहे. आता तो छान असा मऊ होईपर्यंत परतायचा. जास्त ब्राऊन वगैरे करायचं नाही, फक्त कांदा आपल्याला मऊ करायचा आहे. मऊ झाला की नंतर पुढं टमॅटो वगैरे टाकायची. सो इथं बघा कांदा छान मऊ असं गुलाबी झाला आहे. त्यानंतर एक छोट्या साईजचा टमॅटो घेतला आहे. टमॅटो भेंडीमध्ये छोटासा, एक मोठा असेल तर अर्धा घाला टमॅटो, छोटा असेल तर एक घाला. तर छोट्या साईजचा एक टमॅटो मी कट करून बारीक घेतला होता. टमॅटो पटकन मऊ होण्यासाठी त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि छान असं परतायचं. टमॅटो पटकन म्हणजे मऊ होऊन जातं मीठ टाकल्यानंतर. इथं बघा टमॅटो पण छान असं भाजलं गेलं आहे आपलं. छान असं टमॅटो कांदा छान सॉफ्ट झाले आपला. अशा पद्धतीने तुम्ही नक्की भेंडी ट्राय करा तुम्हाला आणि आवडेल पण. म्हणजे छान होती भेंडी अशी पण सिंपल पद्धतीनं. आणि वेगळ्या पद्धतीने तुम्हाला जर भेंडीची रेसिपी पाहिजे असेल तर ते पण मला कमेंट करून सांगा, मी नक्की तुमच्याबरोबर शेअर करेन ती रेसिपी पण. त्यानंतर इथं बघा मी थोडंसं पाव चमचा हळद घातले, छोटा पाव चमचा, आणि काश्मीरी पावडर 1 चमचा घातला आहे, ते फक्त कलरसाठी असते. त्यानंतर मीठ चवीनुसार घातलं आहे आणि घरचं तिखट ज्याला आपण चटणी म्हणतो ते घातलं आहे. तुम्ही कमी जास्त कसं खाता त्यानुसार टाका. आणि छान आता हे परतून घ्यायचं थोडा मसाला आपल्या तेलामध्ये. इथं बघा थोडंसं मी हिंग टाकायचं राहिलं होतं, हिंग टाकलं थोडंसं, 2 चिमट असेल हिंग, ते तेवढं टाकलं आहे.
आता छान असं परतून घ्यायचं तेलामध्ये. जास्त वेळ परतायचं नाही कारण की तेल आपलं गरम आहे. तर इथं बघा भाजलेली भेंडी बघू शकता, अजिबात चिकट वगैरे झाली नाही भेंडी भाजल्यामुळं. छान असं भाजून निघले, त्यामुळं आपण थोडं एक 10 मिनटं भाजतो त्यातच भेंडी शिजून निघते भाजल्यामुळं. तर इथे बघा आपण छान असं टमॅटो, कांदा जो मसाला आहे आपला त्याच्यामध्ये भेंडी छान परतून घ्यायची. भेंडी परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हातात थोडंसं पाणी घेऊन भेंडीमध्ये टाकायचं आहे, ॲड करायचं आहे. म्हणजे जरा थोडं आणखी भेंडी छान शिजली जाईल, म्हणजे तो मसाला वगैरे पण त्या भेंडीमध्ये हे होतो. त्यामुळे थोडंसं बघा, मी आता तुम्हाला दाखवतेच पुढे, थोडंसं हातामध्ये बघा केवढं मी थोडंसं पाणी घेतलं आहे आणि भेंडीमध्ये शिंपडले. आणि त्यानंतर प्लेट झाकायची आणि भेंडी 1-2 मिनटं ठेवायची झाकून. इथे बघा मी 2 मिनटं भेंडी तशीच झाकून ठेवली. ती बघू शकता आपली भेंडी छान अशी तयार झाली. आणखी थोडंसं छान असं परतायचं. इथे बघा भेंडी शिजलेली आहे, बघू शकता. लगेच कटायला लागले कारण भाजली त्यावेळेसच अर्धी नेहमी म्हणजे शिजलेलीच असते. तर छान आहे बघा, पाणी घातल्यामुळे चिकटपणा येतोय असं काही नाही आहे. भेंडी छान अशी कोरडीच होते. आता तिथं भरपूर अशी कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा भेंडी परतून घ्यायची आणि आपली छान अशी भेंडी तयार झाली आहे. बडशी ना छान जो छान अशी भेंडी आपली रेडी. अशा पद्धतीने नक्की तुम्ही भेंडी ट्राय करा, नक्की आवडेल तुम्हाला. आणि केल्यानंतर मला कमेंट करून पण सांगा की तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटते. बघा समोरून दाखवाले, कलर पण कसा आला आणि थोडी छान अशी भेंडी तयार झाली आणि टेस्टला पण छान लागते भाकरी चपाती बरोबर. तर नक्की ही भेंडीची रेसिपी ट्राय करा आणि मला सांगा तर माझी रेसिपी कशी वाटतात ते पण कमेंट करून सांगा. बघू शकताय मस्त अशी आपली भेंडीची भाजी तयार झाली. तर आजचा हा व्हिडिओ भेंडीच्या भाजीचा, न चिकट होणाऱ्या भाजीचा कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असतील लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय, धन्यवाद.